गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या 5 संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात शपथपत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतोय, मग भाजप नेत्यांकडे का मागत नाही? अनुराग ठाकूर यांनी बोगस मतदानासंदर्भात केलेल्या दाव्यावरून राहुल गांधींचा सवाल। सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार। आज पत्रकार परिषद। 5,000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार। रोहित पवारांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। भारताचीच उत्पादनं खरेदी करा, आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या, पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आता सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भेट घेत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा। आज मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनातील कार्यालयामध्ये इंडिया आघाडीची बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। भाजपनं शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं। निकालानंतर भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शरद पवारांची तयारी होती। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट। सरन्यायाधीश दिल्लीतून सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षांच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक, तर कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही। मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट, तर सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पावसानं 7ही धरणातील पाणीसाठा 90%वर। मुंबईकरांची वर्षभराची तहान यामुळे भागणार। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना, टाकळी ही धरणं ओव्हरफ्लो। अनेक बंधारे आणि पूलही पाण्याखाली, नदीकाठी सतर्कतेचा इशारा। मुंबईतील मरीन लाईन स्टेशन जवळील चाळीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। उद्यापासून 36 तास अर्ध्या नागपूरचा पाणी पुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 वाजेपासून 20 ऑगस्टपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।